press the bell icon on the YouTube app and never miss another update. हेलो चिल्ड्रन, हाउ आर यू ऑल। अच्छा बच्चों, आज हम हिंदी 7th स्टैंडर्ड CBSE सिलेबस के जो तीसरा पार्ट है, थर्ड लेसन हिमालय की बेटियां, इस पार्ट को आज हम सीखेंगे। देखिए बच्चों, हिमालय की बेटियां इस पार्ट को नागार्जुन जी ने लिखे हैं। नागार्जुन जी के जन्म 30 जून 1911 में हुआ था। नागार्जुन जी हिंदी और मैथिली की एक अप्रतिम लेखक और कवि थे। यहाँ हिंदी भाषा के तरह, हिंदी एक भाषा है ना, उसी तरह मैथिली भी एक भाषा है। मैथिली भाषा हिंदी भाषा और जो संस्कृत भाषा और भांगड़ा भाषा में भी हमारे जो लेखक नागार्जुन जी ने बहुत सारे रचनाओं को किए हैं। यहाँ ये एक प्रगतिशील विचारधारा के एक रचनाकार है। कौन? हमारे नागार्जुन जी। ये संस्कृत और जो भांगड़ा भाषाओं के जो अनुवाद भी किए हैं। समझ में आए ना बच्चों? अच्छा बच्चों, यहाँ आपके दिए गए हैं प्रस्तुत पाठ में हिमालय की बेटियाँ। इस पाठ में आपको यहाँ नदी के, पर्वत के और समुद्रों के मानवीकरण किए हैं। मानवीकरण करना का मतलब क्या है? मानवीकरण का मतलब है जो नदियों को, पर्वतों को, समुद्रों को यहाँ मानव के रूप में देखे गए हैं इस पाठ में। इसका मतलब है ಅಂದರೆ ನದಿಗಳು ಮತ್ತು ಈ ಪರ್ವತ, ಸಮುದ್ರಗಳಿಗೆ ಜೀವ ಇಲ್ಲ ಅಂತ ನಾವು ಭಾವಿಸ್ತೀವಿ, ಹೌದಾ? ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಲೇಖಕರು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ, उनको भी क्या है, वो भी सजीव है ऐसा मान के उनको मानव की रूप में देखे है, ಅಂದರೆ ಮನುಷ್ಯರ ರೂಪದಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ದಾರೆ ನದಿಗಳನ್ನು, पर्वतವನ್ನು ಮತ್ತು ಸಮುದ್ರವನ್ನು। यहाँ आपको दिए हैं हिमालय की बेटियाँ। जो हिमालय आप सभी अच्छे तरह से जानते हैं कि जो हिमालय एक महान पर्वत है। ये जो भारत के रक्षा कवच भी हम क्या हैं बोलते हैं हिमालय पर्वत को। यहाँ के जो भरने वाले सारे नदियाँ जो हैं साल भर के क्या है, साल भर तक क्या करते हैं, ये भरते रहते हैं। यानी एक साल पूरा यहाँ भरकर बहते हैं। क्या? हिमालय में जो बहने वाले नदियाँ पूरा जो क्या है, एक साल पूरा क्या है, बहते ही रहते हैं। पूरा भरकर, पानी भरकर ही बहते रहते हैं, ऐसा हम बोलते हैं, है ना। ಅಂದರೆ ವರ್ಷ ಪೂರ್ತಿ ತುಂಬಿ ಹರಿಯುತ್ತೆ ಹಿಮಾಲಯದಲ್ಲಿರೋ ನದಿಗಳು। क्योंकि वहाँ के जो बर्फ़ है पिघल के, यहाँ गर्मियों के दिन में ही हमें पानी का जो कमी महसूस होता है, उन दिनों में भी यहाँ क्या हो जाता है, हिमालय के जो बर्फ़ है वो क्या है, जो पिघल कर यहाँ पानी के रूप में आ जाती है, ऐसा यहाँ बोल रहे हैं। और देखिए बच्चों, यहाँ हिमालय की बेटियाँ आपको जो पाठ शीर्षक दिए हैं, पाठ का नाम दिए हैं, जो हिमालय पर्वत है, हिमालय की बेटियाँ। यहाँ हिमालय पर्वत में जो बहने वाले नदियों को यहाँ बेटियाँ कह रहे हैं। इसका मतलब क्या हुआ? यहाँ हिमालय पर्वत वह बहने वाले नदियों के जो पिता है। जो हिमालय पर्वत में बहुत सारे नदियाँ वहाँ बहते हैं, है ना। सिंधु, गंगा, ब्रह्मपुत्र, सतलज, ऐसे जो सारे नदियों के यहाँ हिमालय पर्वत को पिता के रूप में यहाँ मानवीकरण किए हैं। और वो सारे नदियों को वहाँ बहने वाले, हिमालय पर्वत में बहने वाले सारे नदियों को पुत्री के रूप में, बेटियों के रूप में यहाँ मानवीकरण किए हैं। ಅಂದರೆ ಹಿಮಾಲಯ ಪರ್ವತವನ್ನು ಅಲ್ಲಿ ಹರಿಯೋ ನದಿಗಳಿಗೆ ತಂದೆಯನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಅಲ್ಲಿ ಹರಿಯೋ ನದಿಗಳಿಗೆ ಹಿಮಾಲಯ ಪರ್ವತ ಏನಾಗಿದೆ, ತಂದೆಯಾಗಿದೆ, ಮತ್ತು ಆ ನದಿಗಳು ಹಿಮಾಲಯ ಪರ್ವತಕ್ಕೆ ಮಕ್ಕಳಾಗಿದ್ದಾರೆ, ಅಂದರೆ ಹೆಣ್ಮಕ್ಕಳು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಬೇಟಿ ಅಂದರೆ ಏನು? ಹೆಣ್ಮಕ್ಕಳು ಅಂತ ಅರ್ಥ, ಪುತ್ರಿಯರು ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಮಾನವೀಕರಣವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। देखिए बच्चों, यहाँ हमारे लेखक जी बोल रहे हैं, पाठ के ओर हम चलते हैं। जो पेज नंबर 12 है। देखिए बच्चों, अभी तक मैंने उन्हें दूर से देखा था, बड़ी गंभीर, शांत, अपने आप में खोई हुई लगती थी। देखिए यहाँ जो हिमालय पर्वत के बारे में देखिए यहाँ बोल रहे हैं, हमारे जो हिमालय पर्वत में जो बहने वाले नदियों के बारे में यहाँ बोल रहे हैं। जो आप देखे होंगे, जो उत्तर पूर्व और उत्तराखंड में आप जाए तो, कभी आप किसी ने वहाँ जाए हुए तो नहीं तो किसी भी पिक्चर में या जो फिल्मों में आप देखे होंगे हिमालय पर्वत को, जो कैसे होंगे उनके, जो हिमालय पर्वत के ऊपर क्या जो रहते हैं बर्फ़
जड़े रहते हैं, है ना। जो हिमालय पर्वत के ऊपर सारे जो क्या है बर्फ़ जमा रहते हैं। जो गर्मियों के दिन में सारे बर्फ़ क्या हो जाता है, जो सूर्य के किरण इनके ऊपर गिरने पर ये सारे बर्फ़ क्या हो जाता है, पिघलकर पानी के रूप में बहती है। ऐसा ही बह के वहाँ जो नदियाँ बनते हैं, है ना बच्चों। ಇಲ್ಲೇನಾಗುತ್ತೆ ಹಿಮಾಲಯ ಪರ್ವತ ಮೇಲೆ ತುಂಬಾ ಮಂಜುಗಡ್ಡೆ ಸೇರಿಕೊಂಡಿರುತ್ತೆ. ಆದರೆ ಬೇಸಿಗೆ ದಿನದಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ, ಇದ್ರ ಮೇಲಿನ ಮಂಜುಗಡ್ಡೆ ಎಲ್ಲ ಏನಾಗುತ್ತೆ ಸೂರ್ಯನ ಕಿರಣಗಳಿಂದ ಕರಗಿಬಿಟ್ಟು ನದಿಯ ರೂಪದಲ್ಲಿ ಹರಿಯುತ್ತೆ, ಹೌದಾ. ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, अभी तक मैंने उन्हें दूर से देखा था. यहाँ हमारे लेखक जी जो नदियों को दूर से देखे थे. दूर से मतलब क्या है, वो मैदान में यहाँ नदियों को शांत स्वरूप से देखे थे. कौन, हमारे नागार्जुन जी. बड़ी गंभीर शांत अपने आप में खोई हुई लगती थी. बड़ी गंभीर ಅಂದರೆ ತುಂಬಾ ಗಂಭೀರವಾಗಿ, ಸೈಲೆಂಟಾಗಿ, ಶಾಂತ ಅಂದರೆ ತುಂಬಾ ಪೀಸ್ಫುಲ್ಲಾಗಿ ಅವ್ರ ಪಾಡಿಗೆ ಅವರು ಇರೋದನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ರು. ಏನನ್ನ, ನದಿಗಳನ್ನು. यहाँ बहुत ही गंभीरता से, शांत से अपने आप में जो रहे हुए नदियों को यहाँ दूर से कौन देखे थे, नागार्जुन जी ने देखे थे. लेकिन संभ्रांत महिला की बातें वे प्रतीत होती थी. जो किनके बातें प्रतीत होती थी कि संभ्रांत महिला. संभ्रांत महिला का मतलब क्या है यहाँ, जेंटल वुमेन. संभ्रांत क्या है, संभ्रांत महिला के तरह यहाँ क्या हो जाते थे, वो प्रतीत होती थी. वहाँ के जो बहने वाले जो सारे जो नदियाँ हैं वो मैदानी ಸ್ವರೂಪ लिए तो, मैदानी ಸ್ವರೂಪ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನದಿ ರೂಪದಲ್ಲಿ ಹರಿಯೋ ರೂಪವನ್ನು ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು ನದಿ ರೂಪದಲ್ಲಿ ಬಂದು ಸೇರ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ವಲ್ಲ, ಆವಾಗ ಹೇಗೆ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದ್ವು ಅಂದರೆ ಒಬ್ಬ ಸಂಭ್ರಾಂತ ಮಹಿಳೆ ಅಂದರೆ ಒಬ್ಬ ಜೆಂಟಲ್. ಸಂಭ್ರಾಂತ का मतलब क्या है, ಒಂದು ಜೆಂಟಲ್ ವುಮೆನ್ ಥರ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದ್ರು, ಆ ನದಿ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇತ್ತು. ಆದರೆ प्रतीत होती थी, उनके प्रति मेरे दिल में आदर और श्रद्धा के भाव थे. देखिए यहाँ उस नदी के प्रति, उनके प्रति का मतलब क्या है, वो सारे नदियों के प्रति यहाँ हमारे नागार्जुन जी के मन में क्या है, बहुत ही आदर और श्रद्धा, बहुत ही रेस्पेक्ट होती थी. और ಶ್ರದ್ಧಾ ಅಂದರೆ ಅದ್ರ ಮೇಲೆ ತುಂಬಾ ಭಕ್ತಿ ಇರ್ತಾ ಇತ್ತು, ಮತ್ತು ತುಂಬಾ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಇರ್ತಾ ಇತ್ತು ನದಿಗಳ ಮೇಲೆ. क्योंकि वो क्या है, मैदानी जो रूप लिए तो, जो बहने वाले नदियाँ सारे मैदानी रूप लिए तो कैसे रहते थे, बहुत ही शांत से रहते थे, अपने आप में ही खोए हुए लगते थे. इसलिए उनको देखकर यहाँ नागार्जुन जी के मन में जो रेस्पेक्ट आते थे और श्रद्धा आती थी, ऐसा यहाँ बोल रहे हैं. माँ और मौसी और मामी की गोद की तरह उनकी धारा में डुबकियाँ लगाया करता था. देखिए यहाँ क्या बोल रहे हैं, जो मैदानी रूप में हुए नदियों में यहाँ क्या करते थे, जो हम कैसे हमारे जो पेरेंट्स के जो गोद में हमारे माँ दादी और जो हमारे रिलेटिव्स हमें बहुत ही जो नज़दीक होते हैं, उनके गोद में हम कैसे सोते हैं, बहुत ही निश्चिंतता से हम सोते हैं, बहुत ही निश्चिंतता से हम रहते हैं उनके गोद में. ठीक उसी तरह यहाँ उनके गोद में हम कैसे रहते हैं, उसी तरह यहाँ जो मैदानी रूप में हुए नदियों में यहाँ क्या किए थे, यहाँ हमारे नागार्जुन जी ने डुबकियाँ लगाए थे. डुबकियाँ लगाने का मतलब क्या है, स्विम ಮಾಡಿದ್ರು, ಸ್ನಾನ ಮಾಡಿದ್ರು. कब जो तब उन्हें क्या महसूस होते थे कि आ तरह स्नान ಮಾಡಿದಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇತ್ತು, ठीक उनके जो माता और जो दादी के जो गोद में सोने से कैसे सुख मिलते थे, ठीक उसी तरह सुख यहाँ जो मैदानी रूपी नदियों में स्नान करने के बाद यहाँ हमारे नागार्जुन जी को मिलती थी. ऐसा यहाँ बोल रहे हैं. ಅಂದರೆ ಒಬ್ಬ ತಾಯಿ ಒಬ್ಬ ಅಜ್ಜಿಯ ಮಡಿಲಲ್ಲಿ ಮಲ್ಕೊಂಡಾಗ ಯಾವ ರೀತಿ ನಮಗೆ ಒಂದು ಖುಷಿ ಸಮಾಧಾನ ಅಂತ ಅನಿಸುತ್ತಲ್ವ, ಒಬ್ಬರು ತಾಯಿ ಅಥವಾ ಅಜ್ಜಿ ತೊಡೆ ಮೇಲೆ ಮಲ್ಕೊಂಡಾಗ ತುಂಬಾ ಸಮಾಧಾನ ಅನಿಸುತ್ತಲ್ವ ನಮಗೆ. ಅದೇ ರೀತಿ ಇಲ್ಲಿ ಈ ಮೈದಾನದಲ್ಲಿರುವಂತಹ ನದಿಗಳು ಅಂದರೆ ಹರಿಯೋ ನದಿಗಳಲ್ವ, ಹರಿಯೋ ನದಿಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲಿ, ಮೇಲಿಂದ ಹರಿಯೋ ನದಿಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲಿ. ಮೈದಾನಿ ರೂಪ ಅಂದರೆ ನೆಲದಲ್ಲಿ ಆವರಿಸ್ಕೊಂಡಿರುವಂತಹ ನದಿಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ. ಆ ನದಿಯಲ್ಲಿ ಸ್ನಾನ ಮಾಡಿದಾಗ ನನಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಫೀಲ್ ಆಗ್ತಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ,
ನಮ್ಮ ಅಮ್ಮನ ತೊಡೆಯಲ್ಲಿ, ನಮ್ಮ ಅಜ್ಜಿ ತೊಡೆಯಲ್ಲಿ ಮಲ್ಕೊಂಡಾಗ ನಮಗೆಷ್ಟು ಒಂಥರ ಪೀಸ್ಫುಲ್ನೆಸ್ ಆಗುತ್ತಲ್ವ, ಫೀಲ್ ಆಗುತ್ತಲ್ವ, ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಈ ಥರ ನದಿಯಲ್ಲಿ ನಾನು ಸ್ನಾನ ಮಾಡಿದಾಗ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇತ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. परंतु इस बार जब मैं हिमालय के कंधे पर चढ़ा तो वे कुछ और रूप सामने थी, कुछ और रूप में सामने थी. देखिए परंतु आदरे इस बार का मतलब यहाँ जो एक बार यहाँ तक जो हमारे जो नागार्जुन जी दूर से मैदानी रूप से दूर से वह नदियों को देख रहे थे. हिमालय के जो सारे नदियों को दूर से देख रहे थे. इसका मतलब क्या है, वो सारे नदियाँ बहकर एक तरफ इकट्ठा होकर मैदानी रूप लिए हुए नदियों को यहाँ नागार्जुन जी ने देखे थे. लेकिन हिमालय पर्वत के नज़दीक जाके कभी भी वो कैसे रहते हैं, कैसे बहते हैं, कैसे उगते हैं, ये सारे जो नज़दीक से नहीं देखे थे. कौन? नागार्जुन जी ಅಂತ ಏನು ಹೇಳಿದರೆ ಇಲ್ಲಿ, इस साल होदागा यहाँ हिमालय पर्वत को जाने के लिए यहाँ हमारे नागार्जुन जी को एक मौका मिलता है. तब वो हिमालय पर्वत को जाके वह बहुत ही नज़दीक से ಅಂದರೆ ಹತ್ತಿರದಿಂದ ನದಿಗಳನ್ನು ನೋಡ್ತಾರೆ. वही नदियाँ जो मैदानी रूप लिए थे, ಅಂದರೆ ಮೈದಾನ ರೂಪಗಳನ್ನು ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಹರಿದು ಕೂತ್ಕೊಂಡಿರೋಂಥ ನದಿಯನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ರಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಎತ್ತರದಿಂದ ಹರಿದು ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಬಂದು ಸೇರಿಕೊಂಡಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಸೇರ್ಕೊಂಡಿರೋ ನದಿ, ನೆಲದಲ್ಲಿ ಹರಡ್ಕೊಂಡಿರೋ ನದಿ ಹೇಗಿರುತ್ತೆ, ಅಲ್ಲೇ ತನ್ನ ಪಾಡಿಗೆ ತಾನು ಹರ್ಕೊತ ಅಲ್ಲೇ ಇರುತ್ತೆ ಅಲ್ವಾ. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಅದನ್ನು ನೋಡಿದಾಗ ಇವ್ರಿಗೇನು ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದ್ದು, ಒಬ್ಬ ಸಭ್ರಾಂತ ಮಹಿಳೆ, ಇವರು ಮಹಿಳೆ ಥರ ಭಾವನೆ ಆಗ್ತಾಯಿತ್ತು. ಅಂದರೆ ತುಂಬ ಗಂಭೀರವಾದ ಮಹಿಳೆ ಈ ನದಿಗಳು, ತುಂಬ ಮಹಿಳೆಯರು ಇವರೆಲ್ಲ. ನದಿಗಳು ಏನೇನಿದೆ ಇವರು ತುಂಬಾ ಗಂಭೀರವಾದ ಶಾಂತತೆ ಹೊಂದಿರುವಂತಹ ಒಬ್ಬ ಮಹಿಳೆಯರು ಇವರೆಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ನಾಗಾರ್ಜುನ ಅವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಯಾವಾಗ ಹಿಮಾಲಯ पर्वतಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೋ, कब यहाँ हमारे नागार्जुन जी को मौका मिलता है हिमालय जाने को, तब जो नज़दीक से हिमालय पर्वत से बहने वाले इन नदियों को देखते हैं तो वो और भी रूप में दिखने लगे. वो सारे नदियाँ जो है वो किसी और रूप में दिखने लगे. कौन सा रूप में दिखने लगे? जो मैं हैरान था कि यही दुबली पतली गंगा, यही यमुना, यही सतलज समतल मैदानों में उतर कर विशाल कैसे हो जाती है. देखिए यह क्या बोल रहे हैं, हैरान था ಅಂದರೆ ಒಂಥರ ಚಕಿತರಾಗ್ಬಿಟ್ರು. यही है वो सारे गंगा यमुना, यही वो ब्रह्मपुत्र नदियाँ हैं जो मैं मैदानों में इनमें डुबकियाँ लगाकर स्नान की थी. वही नदियाँ हैं क्या ये? वहाँ से जो हिमालय पर्वत से दुबली और पतली से जो बह रहे हैं. दुबली पतली का मतलब क्या है, ತುಂಬ ತಿನ್ನಾಗಿ, ಅಂದರೆ ಮೇಲಿಂದ ಹರಿತಾ ಇದೆ, ಹಿಮಾಲಯ ಪರ್ವತದಿಂದ ತೆಳ್ಳಗೆ ಹರಿತಾ ಇದೆ. ನೋಡ್ರಿ ಇಲ್ಲಿ जो हिमालय पर्वत है यहाँ से कैसे जो पतली दुबली से क्या कर रहे हैं, बह रहे हैं जो नदियाँ, ಗಂಗಾ ಮತ್ತು ಬ್ರಹ್ಮಪುತ್ರ ಈ ನದಿಗಳೆಲ್ಲ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ, ಅಲ್ಲಿಂದ ತೆಳ್ಳಗೆ ಸ್ವಲ್ಪ ದಪ್ಪಗೆ ಹರಿತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಮುನಾ ಯಹಿ ಸಮತಲ್ ಮೈದಾನ ಮೇ ಉತ್ತರ್ಕರ್ ವಿಶಾಲ್ ಕೈಸಿ ಹೋ ಜಾತೆ ಹೇ, ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿಂದ ಏನು ಹರಿತಾ ಇದೆ ಅಲ್ಲ ಈ ನದಿಗಳು ಸಮತಲ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಸಮತಟ್ಟಾಗಿರೋ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿಂದ ನೋಡಿದರೆ ತುಂಬ ತೆಳ್ಳು ಕಾಣಿಸುತ್ತೆ ಹರಿತಾ ಇರೋ ನದಿ. ಇದು ಇಷ್ಟೊಂದು ನದಿ ಹರಿತಾ ಇರೋ ನದಿ ಹೇಗೆ ಕಾಣಿಸುತ್ತೆ, ಬಹತಾ ಹುआ पानी कैसे दिख रहा है यहाँ, जो नदियाँ बहुत ही पतली दिख रहे हैं. लेकिन यही जो नदियाँ बहते हुए जो नदियाँ हैं जब मैदानी रूप लेते हैं तो या जो क्या है ಸಮತಲ ಪ್ರದೇಶ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಸಮನಾದ ಪ್ರದೇಶ, ಸಮತಲವಾದ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಇದು ಭೂಮಿ, ಸಮತಲವಾದ ಭೂಮಿ. यहाँ आकर क्या हो जाता है, यह सारे जो क्या हो जाता है नदियाँ स्थान ले लेते हैं ಹೇನಾ. ಅಂದರೆ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಇಲ್ಲಿ ತೆಳ್ಳಗೆ ಹರಿತಾ ಇರೋ ನದಿಗಳು ಸಮತಟ್ಟಾಗಿರೋ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಇಷ್ಟೊಂದು ಅಗಲವಾಗಿ ಹೇಗೆ ಜಾಗ ತಗೊಂಡ್ರು ಅಂತಂದರೆ, ಅಲ್ಲಿ ದೂರದಿಂದ ನಮಗೇನು ಕಾಣಿಸಿದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ನೀರು ಹರಿತಾ ಇದೆ ಏನೋ, ನಮಗೆ ಹಿಮಾಲಯ ಪರ್ವತದಿಂದ ಆ ನದಿ ಏನು ಹರಿತಾ ಇದೆ ಮೇಲಿಂದ ಆ ಜಲಪಾತ, ಅದರಿಂದ ನಮಗೇನು ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ, ಸಣ್ಣಕ್ಕೆ ಹರಿತಾ ಇದೆ ನದಿ ಹರಿತಾ ಇರೋದು. ಜಲಪಾತ ಅಲ್ಲ, ಸಾರಿ, ನದಿ ಇದು ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ, ಸಣ್ಣಗೆ ಹರಿತಾ ಇದೆ. ಅಷ್ಟೊಂದು ಸಣ್ಣಗೆ ಹರಿತಾ ಇರೋ ನೀರು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ನೀರು ತುಂಬ್ಕೊಂಡಿದೆಯಲ್ಲ ಸಮತಟ್ಟಾದ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಬಂದುಬಿಟ್ಟು, ಅದರಿಂದ ಇಷ್ಟೊಂದು ನೀರು ಬರ್ತಾ ಇದೆನಾ ಅನ್ಸುತ್ತೆ ನಮಗೆ. ಮೇಲಿಂದ ನೀರು ಸುರಿಬೇಕಾದ್ರೆ ನಿಧಾನಕ್ಕೆ ಕಾಣಿಸುತ್ತೆ ನಮಗೆ ನೀರು,
ಅದನ್ನೇ ಏನಾದರೂ ಒಂದು ಟಬ್ಬಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಹಾಕಿದಾಗ ಅದೇ ಹನಿ ಹನಿ ನೀರು ತಣ್ಣಗೆ ಬರ್ತಾ ಇರೋ ನೀರೇ ಏನಾಗುತ್ತೆ, ತುಂಬ ಹೊತ್ತು ತುಂಬಿಕೊಂಡ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಇಡೀ ಪ್ರದೇಶವನ್ನೇ ಆವರಿಸ್ಕೊಂಡು ಬಿಡುತ್ತೆ. ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಷ್ಟೊಂದು ತೆಳ್ಳಗೆ ಹರಿತಾ ಇರೋ ನೀರು, ಅಲ್ಲಿ ನೀರು ಕಡಿಮೆ ಬರ್ತಾ ಇದೆ ಏನೋ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಸಮತಟ್ಟಾದ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಆ ನೀರೇ ಇಷ್ಟೊಂದು ನೀರಾಗಿದೆನಾ, ಈ ನದಿ ತುಂಬ ಹರಿತಾ ಇದೆ, ಅಷ್ಟೊಂದು ನೀರಾಗಿದೆನಾ ಇದು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಚಕಿತರಾಗಿಬಿಡ್ತಾರೆ. ಯಾರು? ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಲೇಖಕರು ನಾಗಾರ್ಜುನ ಜಿ ಅವರು. ಇನ್ಕಾ ಉಚಲ್ನಾ और कूदना किलकिलाकर लगातार हंसते जाना, इसकी यह भावभंगी, इसका यह उल्लास कहाँ गायब हो जाता है मैदान में जाकर। देखिए क्या बोल रहे हैं यहाँ, जब नदियाँ जो बहते हैं तब कैसे बहते हैं, वो उछल कर कूद कर और क्या है चंचलता से क्या करते हैं, वो बहते हैं। क्या करते हैं वो, क्या करते हैं, साउंड करते हैं। नदियाँ बहने के समय जो क्या है, शब्द करते हैं नदियाँ, है ना। वो सारे जो उछलना कूदना और बहुत ही चंचलता से जो बहना, इस सारे जो चंचलता है, उल्लास है, ಅಂದರೆ ಸಂತೋಷ ಹರಿಬೇಕಾದ್ರೆ ಎಷ್ಟು ಫೋರ್ಸ್ಫುಲ್, बहुत ही वेग से वो क्या करते हैं, बहते हैं नदियाँ। वही जो वेग से बहना, चंचलता से बहना, उनकी जो उछलना कूदना, ये सारे मैदानी रूप में मैदानी रूप में आकर कैसे शांत हो जाते हैं ये। ಇಲ್ಲಿಂದ ಹರಿಬೇಕಾದ್ರೆ ತುಂಬ ಸೌಂಡ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹರಿಯುತ್ತೆ ನದಿ, ಹೌದಾ. ಹರಿಬೇಕಾದ್ರೆ ನೀವು ಕೇಳಿದ್ದೀರಾ, ನದಿ ಮೇಲಿಂದ ಹರಿಬೇಕಾದ್ರೆ ಸೌಂಡ್ ಆಗುತ್ತೆ ಅಲ್ವಾ, ಜಲಪಾತ ಏನಾಗುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿಂದ ಬೀಳಬೇಕಾದ್ರೆ ಅದು ಏನಾಗುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ ಉಚಲ್ನ ಕೂದ್ನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಉಚಲ್ನ ಕೂದ್ನ ಕಿಲ್ಕಿಲಾಕರ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಕ್ಕೊಂತ, ಅದು ನದಿಯೋ ಹರಿಯೋ ಸೌಂಡನ್ನೇ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ, ನಗೋದಕ್ಕೆ ಹೋಲಿಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಷ್ಟೊಂದು ನಗ್ತಾ ಮತ್ತು ಜಂಪ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ, ಅಂದರೆ ಜಂಪ್ ಮಾಡ್ತಾ ಕೆಳಗೆ ಬೀಳ್ತಾ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ಇಲ್ಲಿ ನದಿ ಹರಿತಾ ಇದೆ. ಆದರೆ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಸೌಂಡ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹರಿತಾ ಇರೋ ನದಿ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಹೇಗೆ ಸೈಲೆಂಟ್ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಲೇಖಕರು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮೈದಾನ ರೂಪದಲ್ಲಿ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಅದು ಹೇಗೆ ಸೈಲೆಂಟ್ ಆಗಿಬಿಡ್ತು, ಈ ರೀತಿ ರೂಪ ಯಾಕೆ ತಗೊಳ್ತು ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. किसी लड़की को जब मैं देखता हूँ, किसी कली पर जब मेरा ध्यान अटक जाता है, तब भी इतना कौतूहल और विस्मय नहीं होता जितना कि इन बेटियाँ की बाल लीला देखकर। देखिए क्या बोल रहे हैं कि किसी लड़की को जब मैं देखता हूँ, किसी कली पर जब मेरा ध्यान अटकता है। जो लेखक बोल रहे हैं कि जो किसी ब्यूटीफुल लड़की को मैं यहाँ देखी तो, या किसी लड़की को मैं देखे तो, यह किसी कली को, कली का मतलब क्या है, बड ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಒಂದು ಅರಳ್ತಾ ಇರೋ ಹೂವು ಅಥವಾ ಮಗುನ ನಾನು ನೋಡಿದರೆ ಮುझे ऐसा ಆಕರ್ಷಿತ್ ನಹಿ ಹೋತಾ, ಅಂದರೆ ನನಗೆ ಆಕರ್ಷಣೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಯಾವುದಾದ್ರೂ ಹುಡುಗಿ ನೋಡಿದರೆ ಅಥವಾ ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಮಗು ಹೂವನ್ನು ನೋಡಿದರೆ ನನಗೆ ಆಕರ್ಷಣೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಬಟ್ ತಬ್ ಭಿ ಇತನಾ ಕೌತೂಹಲ್ ಔರ್ ವಿಸ್ಮಯ್ ನಹಿ ಹೋತಾ. ಕೌತೂಹಲ್ ಅಂದರೆ ಕುತೂಹಲ, ಅರಳ್ತಾ ಇರೋ ಹೂವನ್ನು ನೋಡಿದರೆ ಅಥವಾ ಯಾವುದಾದ್ರೂ ಹುಡುಗಿ, ಚೆನ್ನಾಗಿರೋ ಹುಡುಗಿಯನ್ನು ನೋಡಿದರೆ ನನಗೆ ಅವ್ರು ನೋಡಿದರೆ ಕುತೂಹಲ ಬರೋದಿಲ್ಲ, ವಿಸ್ಮಯ ಆಗೋದಿಲ್ಲ, ನನಗೆ ಏನೂ ಅಷ್ಟೊಂದು ಫೀಲ್ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಜಿತನಾಕಿ ಇನ್ ಬೇಟಿಯೋಂಕಿ ಬಾಲಲೀಲಾ ದೇಖಕರ್, ಈ ನದಿ ಹರಿತಾ ಇರೋದು ಬಾಲಲೀಲಾ का मतलब क्या है, यहाँ जो हिमालय पर्वत यहाँ पिता है ना, हिमालय पर्वत पिता है। हिमालय पर्वत से एक क्या है, बहकर यहाँ से जो बहने शुरू करते हैं ना, इनको यहाँ क्या करते हैं, इस जो स्टेज को हिमालय पर्वत से जो बहते हुए नीचे आने तक के स्टेज को यहाँ क्या कर रहे हैं, ಬಾಲಾವಸ್ಥಾ कह रहे हैं ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಹಿಮಾಲಯ ಪರ್ವತದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟುಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿಂದ ಏನು ಹರಿದುಕೊಂಡು ಮೈದಾನ ರೂಪ ತಗೊಳ್ಳುತ್ತಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ತಗೊಳ್ಳೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಹರಿಯೋ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಇರುತ್ತಲ್ಲ, ಆ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು, ಆ ಸ್ಟೇಜನ್ನು ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ, ಬಾಲ್ಯಾವಸ್ಥೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಹಿಮಾಲಯ ಪರ್ವತದಿಂದ ಹರಿದುಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇರೋ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಬಾಲ್ಯಾವಸ್ಥಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು. ನೋಡಿದ್ರ, ಮಾನವೀಕರಣ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ವಾ. ಅಂದರೆ ಯಾವುದೇ ಹುಡುಗಿಯನ್ನು ನೋಡಿದರೆ, ಅರಳ್ತಾ ಇರೋ ಒಂದು ಹೂವನ್ನು ನೋಡಿದರೆ, ನನಗೆ ಮಗು ಅರಳೋದನ್ನು ನೋಡಿದರೆ ನನಗೆ ಅಷ್ಟೊಂದು ಕುತೂಹಲ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಅಷ್ಟೊಂದು ಏನೂ ಫೀಲ್ ಆಗೋದಿಲ್ಲ ನನಗೆ. ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಯಾವ ರೀತಿ ಫೀಲು ಬರೋದಿಲ್ಲ ನನಗೆ, ಅಷ್ಟು ಫೀಲು, ಆ ಎಲ್ಲ ಕೌತೂಹಲ ಮತ್ತು ಫೀಲಿಂಗ್ಸು, ಇದು ಆಶ್ಚರ್ಯ ಎಲ್ಲದನ್ನು ನನಗೆ ಏನು ಅನಿಸುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿಂದ ಹರಿಯೋ ಈ ನದಿಗಳನ್ನು ನೋಡಿದರೆ, ಇವರ ಬಾಲ್ಯಾವಸ್ಥೆಯನ್ನು ನೋಡಿದರೆ ನನಗೆ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ, ಕುತೂಹಲ ಆಗ್ತಾ ಇದೆ.
ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಅರ್ಥ ಆಗ್ತಿದೆನಾ ಮಕ್ಕಳೇ? ನಾನಿಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, मैं क्या आपको बोल रही हूँ, आपको एक मानव के रूप में क्या करना चाहिए, इनको मानव के रूप में इमेजिन करना चाहिए. कैसे जो बाप के घर में जो बेटियां पाल पोस कर बड़े होते हैं, किशोरावस्था आते हैं, किशोरावस्था से जाकर वो यौवनावस्था में आते हैं, इसी तरह आपको क्या है ಇಮ್ಯಾಜಿನ್ करना चाहिए. ಅಂದರೆ ಒಬ್ಬ ತಂದೆಯ ಇಲ್ಲಿ ಹಿಮಾಲಯ ಪರ್ವತವನ್ನು ತಂದೆ ರೂಪದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ವಾ. ತಂದೆ ಹತ್ರ ಸಣ್ಣವರಿದ್ದಾಗ ಬೆಳಿಬೇಕಾದ್ರೆ जो कैसे रहते हैं वो, जो एक बाप के जो या एक पिता के जो पुत्रियाँ रहते हैं वो कैसे रहते हैं, बाल्यावस्था में बहुत ही नटखट रहते हैं, बहुत ही चंचलता से रहते हैं और बहुत ही क्या करते हैं, मिस्चीवियस एक्टिविटीज़ का जो मिस्चीवियस एक्टिविटीज़ करते रहते हैं. ऐसा ही जो अवस्था को, बाल्यावस्था को देखकर यहाँ क्या बोल रहे हैं हमारे लेखक जी, ಆಶ್ಚರ್ಯ ಹೋ ರಹೆ ಹೇ. ಅದನ್ನು ನೋಡಿದರೆ ನನಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗುತ್ತೆ. ಯಾವುದೇ ಹುಡುಗಿ ಅಥವಾ ಅರಳ್ತಾ ಇರೋ ಹೂವನ್ನು ನೋಡಿದರೆ ಏನೂ ನನಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಅನಿಸೋದಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಬಾಲ್ಯಾವತ್ಸ ಅಂತ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು ಅಂದರೆ, ಬಾಲ್ಯಾವತ್ಸೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಇಲ್ಲಿಂದ ಹಿಮಾಲಯ ಪರ್ವತದಿಂದ ಏನು ಹರಿತಾ ಇದೆ ಅಲ್ಲ, ಹಿಮಾಲಯ ಪರ್ವತದಿಂದ ಹರಿದು ಈ ಮೈದಾನವನ್ನು ಸೇರ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಇಲ್ಲಿ ಹರಿತಾ ಇರೋ ಸ್ಥಿತಿ ಏನಿದೆ ಅಲ್ಲ, ಈ ಸ್ಟೇಜ್ ಏನಿದೆ ಅಲ್ಲ, ಫ್ಲೋಯಿಂಗ್ ಸ್ಟೇಜ್ ಏನಿದೆ ಅಲ್ಲ, ಎಲ್ಲಿಂದ ಹಿಮಾಲಯ ಪರ್ವತದಿಂದ ಆ ಒಂದು ಸ್ಟೇಜನ್ನು ಬಾಲ್ಯಾವಸ್ಥೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಬಾಲ್ಯಾವಸ್ಥೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಕಹಾ ಯೇ ಭಾಗಿ ಜಾ ರಹಿ ಹೇ, ವಹ ಕೌನ್ ಲಕ್ಷ್ಯ ಹೇ जिसने इन्हें बेचैन कर रखा है. अपने महान पिता का विराट प्रेम पाकर भी अगर इनका हृदय अतृप्त ही है तो वह कौन होगा जो इनकी प्यास मिटा सकेगा. देखिए कहाँ ये भागी जा रही है, क्या बोल रहे हैं, कहाँ ये सारे जो नदियाँ हैं कहाँ भागी जा रहे हैं, ಎಲ್ಲಿಗೆ ಓಡೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲಿಗೆ ಹರಿದೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇವರು. वह कौन लक्ष्य है जिसने इन्हें बेचैन कर रखा है. जो कौन लक्ष्य का, क्या लक्ष्य है इनके मन में, क्या इंटेंशन है इनके मन में, कहाँ ये भागी जा रहे हैं, कहाँ ये बहते हुए जा रहे हैं ये सारे नदियाँ, जो अपने महान पिता का विराट प्रेम पाकर भी अगर इनका हृदय अतृप्त ही है तो वह कौन होगा जो इनकी प्यास मिटा सकेगा. देखिए अपने जो विराट पर्वत की, विराट हिमालय की ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಮಹಾನ್ ಪರ್ವತ ಅಲ್ವಾ ಹಿಮಾಲಯ. ವಿರಾಟ್ ಅಂದರೆ ದೊಡ್ಡ ಪರ್ವತ, ಅದು ಹಿಮಾಲಯ ಪರ್ವತ. ಅಪ್ನೆ ಜೋ ವಿರಾಟ್ ಪಿತೃಕಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಿ, ಪಿತಾಕೆ ಅಂತ ಅಂದರೆ ವಿರಾಟ ರೂಪದಲ್ಲಿರೋ ಹಿಮಾಲಯ ಪರ್ವತ ಇಲ್ಲಿ ಈ ನದಿಗಳಿಗೆ ತಂದೆ. ಆ ರೀತಿಯ ತಂದೆ, ಒಬ್ಬ ವಿರಾಟ ರೂಪದಲ್ಲಿರೋ ತಂದೆ ಅಷ್ಟೊಂದು ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಇಷ್ಟೊಂದು ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಮಗಳಿಗೆ. ಹೌದಾ? ಅಷ್ಟೊಂದು ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟರೂ ಸಹಿತ ಇವ್ರು ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ತಂದೆಯನ್ನು ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು. ಯಾವ ಲಕ್ಷ್ಯ ಇದೆ ಇವರಿಗೆ, ಏನು ಇಂಟೆನ್ಷನ್ ಇದೆ, ಏನು ಉದ್ದೇಶ ಇದೆ ಇವರಿಗೆ, ತಂದೆಯನ್ನು ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು ಇಷ್ಟೊಂದು ವೇಗವಾಗಿ ಹರಿದೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ, ಈ ತಂದೆಯನ್ನು ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು ಇಷ್ಟೊಂದು ಜೋರಾಗಿ ಓಡೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ, ಎಲ್ಲಿಗೆ ಓಡೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇವರು ಅಂದರೆ ಮಾನವ ರೂಪದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಎಷ್ಟೊಂದು ಪ್ರೀತಿ ಕೊಡೋ ತಂದೆ ಇದ್ದಾರೆ, ಇದ್ರೂ ಹಿಮಾಲಯ ಪರ್ವತವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಬೇರೆ ಕಡೆಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ, ಯಾರ ಹತ್ರ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇವರು, ಎಲ್ಲಿಗೆ ಸೇರೋದಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. क्योंकि यह क्या बोल रहे हैं कि जो कौन सा लक्ष्य है, यहाँ जो हिमालय पर्वत जैसा जो विराट पर्वत है नदियों के पिता है, जो हिमालय पर्वत विराट रूपी हिमालय पर्वत की जो हिमालय पर्वत जो पिता हैं, उनके जो अपार प्रीति पाकर भी इनको जो किसी और के जो प्यार क्या कर रहे हैं, आकर्षित कर रहे हैं, वो कौन है, किनके प्यार इनको आकर्षित कर रहे हैं, जो इनको मिलने के लिए वो प्यार देने वाले, जो यह प्यार देने वाले क्या हैं, जो दूसरी के बारे में यहाँ बोल रहे हैं, जो किसी के या क्या हो जाता है बाल्यावस्था में, जो अपने पिता माता को जो लड़कियाँ क्या करते हैं, बहुत प्यार करते रहते हैं. जब किशोरावस्था आते हैं, यौवनावस्था आते हैं, तब ये क्या करते हैं, किसी और के प्रेम में लग जाते हैं. इसी तरह यहाँ बोल रहे हैं. ये कौन है, यहाँ अपने जो पिता को, विराट रूपी जो पिता देने वाले अपार प्यार को भी छोड़कर ये किसकी ओर चले जा रहे हैं, किसके ओर भागी जा रहे हैं, ऐसा यहाँ बोल रहे हैं. ಅಷ್ಟೊಂದು ಪ್ರೀತಿ ಕೊಡೋ ತಂದೆ ಇದ್ರೂ ಯಾರು ಇವ್ರ ಮನಸ್ಸನ್ನು ಸೆಳೆದಿದ್ದಾರೆ, ಯಾರ ಹತ್ರಕ್ಕೆ ಇವ್ರು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳೋ ರೂಪ ಇಲ್ಲಿ.
तो कौन होगा प्यास मिटा सके, इनके जो प्यास मिटा सके ಅಂದರೆ ಇವ್ರು ಬಾಯಾರಿಕೆಯನ್ನು ನೀಗಿಸೋದು ಯಾರು? ಇಷ್ಟು ತಂದೆ ಅಷ್ಟೊಂದು ಪ್ರೀತಿ ಕೊಟ್ಟರು ಬೇರೆಯವ್ರ ಹತ್ರ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಯಾರ ಕಡೆ ಮನಸ್ಸಾಗಿದೆ ಇವರಿಗೆ, ಯಾರ ಲಕ್ಷ್ಯ ಇದೆ, ಯಾರ ಹತ್ರ ಇಂಟೆನ್ಷನ್ ಇದೆ, ಉದ್ದೇಶ ಇದೆ ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು. ಬರಫ್ ಜಲಿ ನಂಗಿ ಪಹಾಡಿಯಾ, छोटे छोटे पौधों से भरी घाटियाँ, बंदूर आदित्यकाये, सरसब्ज उपत्यकाये, ऐसा है इनका लीला निकेतन. तो क्या बोल रहे हैं यहाँ? नंगी बर्फ़ जली नंगी पहाड़ियाँ, बर्फ़ जली नंगी पहाड़ियाँ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ जो सूर्य की किरणों जो पर्वतों के ऊपर क्या है गिर जाने के बाद वहाँ के सारे बर्फ़ क्या हो जाते हैं, जल जाते हैं, जो बहती है पानी के रूप में बह जाते हैं. वहाँ जो भागने के बाद जो क्या हो जाते हैं, नंगी पहाड़ियाँ. नंगी पहाड़ियाँ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ जो बर्फ़ जलने के बाद जो पर्वत रूप हमें जो क्या है हम देख सकते हैं, बर्फ़ जो जलने के बाद हम पर्वत रूप को देख सकते हैं, उसी रूप को यह क्या कह रहे हैं, नंगी पहाड़ियाँ. ಅಂದರೆ यह क्या बोल रहे हैं कि ಅದು ಬೆಟ್ಟಗಳ ಮೇಲೆ ಪರ್ವತದ ಮೇಲೆ ಏನಿರುತ್ತೆ, ಮಂಜುಗಡ್ಡೆ ಇರುತ್ತೆ. ಇದು ಕರಗೋದ ತಕ್ಷಣ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಂಥ ಮರಗಳು ಬೆಳೆಯೋದಿಲ್ಲ. ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಂಗಿ ಪಹಾಡಿಯ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಬೆಳೆಗಳು ಬೆಳೆಯೋದಿಲ್ಲ. ಹಿಮಾಲಯ ಪರ್ವತ ಮೇಲೆ ಏನಾದರೂ ಬೆಳೆ ಬೆಳೆಯೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನಾ? ಇಲ್ಲ. ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ನಂಗಿ ಪಹಾಡಿಯ ಅಂದರೆ ಖಾಲಿಯಾಗಿರೋ ಹಸಿರು, ಅಂದರೆ ಖಾಲಿಯಾಗಿರೋ ಪರ್ವತ ಶ್ರೇಣಿಗಳು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದು ಮಂಜುಗಡ್ಡೆ ಕರಗಿದ ಮೇಲೆ ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ನಂಗಿ ಪಹಾಡಿಯ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. छोटे छोटे पौधों से भरी घाटियाँ, छोटे छोटे पौधों से भरी घाटिया का मतलब क्या है यहाँ, वैलीस. घाटिया का मतलब क्या है यहाँ, जो वैलीस. जो क्या है, छोटे छोटे जो पौधों से भरे जो क्या है वैलीज है, घाटियाँ है. और बंदूर आदित्यकाये, सरसब्ज उपत्यकाये. बंदूर आदित्यकाये का मतलब क्या है यहाँ, जो हम क्या कह सकते हैं कि जो टेबल लैंड को हम आदित्यकाये बोलते हैं. ಟೇಬಲ್ ಲ್ಯಾಂಡ್ ಅಂತಂದರೆ ಸಮತಟ್ಟಾದ ಒಂದು ಪ್ರದೇಶ ಅಂತ ಏನು ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಏನಂತ ಕರಿತೀವಿ, ಆದಿತ್ಯಕಾಯಿ. ಅಂದರೆ ಮುಕುಟವನ್ನು, ಬಂದೂರ್ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೈ यहाँ, ಮುಕುಟವನ್ನು ಹೊಂದಿರುವಂತಹ. ಬಂದೂರ್ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೈ, ಮುಕುಟ್. बंदूर का क्या है, मुकुट. आदित्यकाये टेबल लैंड. बंदूर आदित्यकाई का मतलब क्या है, जो टेबल लैंड होता है. जो क्या है, यह जो बोल रहे हैं, जो पर्वतों के बीच में, जो बीच के स्पेस को हम क्या कहते हैं, एक पर्वत के दूसरे पर्वत से जो क्या है बीच में थोड़ा स्पेस रहते हैं, उस स्पेस में जो क्या है पैदा होने वाले या उगने वाले जो भी पेड़ों को हम यहाँ घाटियाँ कहते हैं, वैलीज कहते हैं, है ना. ठीक उसी तरह यहाँ आगे जाकर बोल रहे हैं कि बंदूर आदित्यकाये यानी जो ಟೇಬಲ್ ಲ್ಯಾಂಡ್ ಪರ್ ಅಂದರೆ ಏನು ಹೇಳಿದರೆ ಸಮತಟ್ಟಾದ ಒಂದು ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ, ಮತ್ತು सरसब्ज उपत्यकाये ऐसा इनके वहाँ क्या है, ऐसा यहाँ बह रहे हैं. सरसब्ज उपत्यकाये, सरसब्ज का मतलब क्या है, वे हरी भरी. सरसब्ज का मतलब क्या है, हरी भरी. जो सरसब्ज उपत्यकाये, जो क्या बोल रहे हैं, जो उपत्यकाये का मतलब बॉटम लैंड भी हम बोल सकते हैं. उपत्यकाये क्या है, बॉटम लैंड. जो क्या है यहाँ क्या बोल रहे हैं कि इनकी जो क्या है लीला निकेतन बोल रहे हैं. यह सारे जो क्या है बंदूर जो वैलीज के
वैलीज के क्या कर रहे हैं, क्या वैलीज का मतलब मैं क्या बोली, घाटियाँ, घाटियों में यह बहते हैं। और जो टेबल लैंड में यानी बंदूर आदित्यकाये, बंदूर आदित्यकायों पर यानी जो ಮುಕುಟ್ ಬರಿ ಏಕ್ जो ಟೇಬಲ್ ಲ್ಯಾಂಡ್ ಪರ್ ಯಾ ಆದಿತ್ಯಕಾಯಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಸಮತಟ್ಟಾದ ಪ್ರದೇಶ ಅಂತ ನಾವೇನು ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ, ಅಲ್ಲಿ ಸಹಿತ क्या कर रहे हैं, ये बहते हैं। और सरसब्ज हरी भरी जो बॉटम लैंड रहते हैं, उपत्यकाएँ रहते हैं, वहाँ भी ये क्या करते हैं, बहते हैं। इसका मतलब क्या है, ये कूद कर बहकर कहाँ कहाँ जाते हैं कि जो ऊंचे नीचे जैसे उछल कर कूद कर जो बहते हैं ना नदियाँ, इन्हीं को यहाँ क्या बोल रहे हैं, ऐसा वो बोल रहे हैं। समझ में आए ना बच्चों, ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ, ಉಚ್ಚಲ್ನ ಕೂದ್ನ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಏನು ಹರಿದ್ಕೊಂಡು ಬರುತ್ತಲ್ಲ, ಮೇಲಿಂದ ಕೆಳಗೆ ಹರಿದ್ಕೊತ ಬರುತ್ತಲ್ಲ, ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಯಾವ್ಯಾವ ಪ್ಲೇಸ್ಗಳಲ್ಲಿ ಹರಿದ್ಕೊತ ಬರುತ್ತೆ, ಟೇಬಲ್ ಲ್ಯಾಂಡಲ್ಲಿ, ಬಾಟಮ್ ಲ್ಯಾಂಡಲ್ಲಿ, ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ವ್ಯಾಲೀಸ್ಗಳ ಮೂಲಕ ಏನಾಗುತ್ತೆ, ಇದು ಹರಿದು ಬರುತ್ತಾ ಇದೆ, ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಹರಿದು ಬರೋದನ್ನು ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇದು ಇನ್ಕ ಜೋ ಲೀಲಾ ನಿಕೇತನ್, ಲೀಲಾ ನಿಕೇತನ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಇದ್ರ ಲೀಲೆಗಳು ಯಾವುದ್ರದ್ದು, ನದಿಗಳು ಎಲ್ಲಿಂದ ಹರಿತಾ ಇದೆ, ಹಿಮಾಲಯ ಪರ್ವತದಿಂದ ಈ ನದಿಗಳೆಲ್ಲ ಹರಿದು ಬರ್ತಾ ಇದೆ। जो हिमालय पर्वत से पैदा होकर यहाँ जो नीचे गिरने तक के जो अवस्था को हम क्या कहते हैं, जो बाल्यावस्था कहते हैं। वहाँ से क्या करते हैं, घाटियों से, बंदूर आदित्यकायों से और क्या है जो उपत्यकायों से, इनके ऊपर क्या करते हैं, इनके जो बीच में से क्या करते हैं, ये बहकर आते हैं। इनके बीच में जो बहने वाले अवस्था को क्या कहते हैं, हम किशोरावस्था कहते हैं। समझ में आ रहा है ना बच्चों। देखिए इनके जो इन्हीं लीला को क्या कह रहे हैं, हाँ लीला निकेतन बोल रहे हैं। जो किशोर अवस्था में किए जाने वाले ये लीला निकेतन कहाँ कहाँ बहते हैं, ऐसा बोल रहे हैं। खेलते खेलते जब ये ज़रा दूर निकल जाती है तो देवदार, चीड़, सरो, चिनार, सफ़ेदा, कैल के जंगलों में पहुंचकर शायद इन्हें बीती बातें याद करने का मौका मिल जाता होगा। कौन जाने बुढ़ा हिमालय अपनी इन नटखट बेटियों के लिए कितना सिर धुनता हो। देखिए यहाँ क्या कहते हैं, यह सारे जो दिए हैं इनको जो पास करके यहाँ से बह के ऐसा ही बहते बहते क्या करते हैं, यहाँ जो आने वाले जो हिमालय के पास में जो आने वाले सारे जो पेड़ों को यहाँ दिए गए हैं, जो कौन कौन से हैं, देवदार, हिमालय के जो घाटी, हिमालय के नीचे जो घाटियाँ रहते हैं, जो वैलीज रहते हैं, वहाँ जो पैदा हुए या उगले हुए जो पेड़ों को यहाँ बोल रहे हैं, देवदार, चीड़, सरो, चिनार, सफ़ेदा, कैला, ये सारे जो पेड़ हैं, ये पेड़ से जो क्या कर रहे हैं, बहुत ही उत्सुकता से, बहुत ही चंचलता से क्या कर रहे हैं, ये उछल कूद कर बहके जा, उछल कूद कर नहीं ऐसा ही बहके जा रहे हैं, ऐसा बोल रहे हैं। ಅಂದರೆ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಇದೆಲ್ಲದನ್ನು ದಾಟ್ಬಿಟ್ಟು आगे ही अपने बाल्यावस्था को छोड़कर यहाँ क्या है, किशोरावस्था में जो घाटियों को, आदित्यकायों को और जो उपत्यकायों को और कहाँ इनसे जो आगे बढ़कर बहते बहते हुए कहाँ कहाँ जा रहा है, जो वैलीज में रहने वाले जो सारे पेड़ों के बीच में ये जा रहे हैं। देवदार, चीड़, सरो, चिनार, सफ़ेद कैला जंगल पहुंचकर शायद इन्हें बीती बातें याद करने का मौका मिल जाता होगा। ये सारे जो पेड़ यहाँ बोल रहे हैं, वो सारे पेड़ों के बीच में यहाँ क्या कर रहे हैं, बह के जा रहे हैं। इसी अवस्था को क्या कह रहे हैं, किशोरावस्था कह रहे हैं। यहाँ किशोरावस्था में जाने के समय क्या हो रहे हैं, इन्हें जो किशोरावस्था में जाने के समय जो बाल्यावस्था को क्या कर रहे हैं, याद कर रहे हैं, इसलिए वो मौका मिलते हैं, इसलिए यहाँ बह के जा रहे हैं ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಏನು, ನಾವು ಯಾವುದಾದ್ರೂ ರೂಟಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಮಗೇನೋ ಅಲ್ಲಿದು ನಮಗೆ ರಿಲೇಟೆಡ್ಡು, ನಮ್ಮ ಜೀವನಕ್ಕೆ ರಿಲೇಟೆಡ್ ಏನಾದರೂ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಚೈಲ್ಡ್ಹುಡ್ ಮೆಮೊರೀಸ್ ಇತ್ತು ಅಂದರೆ ನಮಗೆ ಜ್ಞಾಪಕಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ ಅಲ್ವಾ. ಅದೇ ರೀತಿ ಇಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯ ರೂಪರನ್ನೇ ತಗೊಂಡು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರು, ಇಲ್ಲಿಂದ ನದಿಗಳೇನಾಗುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿಂದ ಹರಿಬೇಕಾದ್ರೆ ಬಾಲ್ಯಾವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ, ಗೊತ್ತಾಯ್ತಾ. ಇದೇ ಅವಸ್ಥೆಯಿಂದ ಮುಂದೆ ಹರ್ಕೊಳ್ತಾ ಯಾವ್ಯಾವ ಪ್ಲೇಸ್ಗಳಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ, ವ್ಯಾಲೀಸಲ್ಲಿ, ಟೇಬಲ್ ಲ್ಯಾಂಡು, ಬಾಟಮ್ ಲ್ಯಾಂಡು, ಆಮೇಲೆ ಹಿಮಾಲಯ ಪರ್ವತದ ಹತ್ತಿರ ಕೆಳಗಡೆಗೆ ಏನೇನು ಬರುತ್ತೆ ಮರಗಳೆಲ್ಲ ಹೆಸರುಗಳೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರಲ್ವಾ, ಈ ಹೆಸರುಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ, ಈ ಎಲ್ಲ ಮರಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಹರ್ಕೊಂಡು ಹೋಗುತ್ತೆ ನದಿಗಳು.
ಇದು ಯಾಕೆ ಇಲ್ಲಿ ಹರ್ಕೊಂಡು ಹೋಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಮೋಸ್ಟ್ಲಿ ಇವರಿಗೆ ಈ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಹೋದರೆ ಅವ್ರ ಎಲ್ಲ ಹಳೆ ನೆನಪುಗಳು ಅಂದರೆ ಬಾಲ್ಯಾವಸ್ಥೆಯ ನೆನಪುಗಳು ಜ್ಞಾಪಕಕ್ಕೆ ಬರ್ಬೋದು. ಅದನ್ನು वो सारे यादों को याद करने के लिए, ಮೆಮೊರೀಸ್ को याद करने के लिए यहाँ बह के जा रहे हैं ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ನಮಗೇನಾದರೂ ಒಂದು ಹಳೆ ರೂಟಲ್ಲಿ ಹೋದರೆ ನಮಗೆ ಚೈಲ್ಡ್ಹುಡ್ಡಿಂದು ಮೆಮೊರೀಸ್ ಎಲ್ಲ ಬರುತ್ತಲ್ವಾ, ನಾವು ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋದರೆ ಬರುತ್ತೆ ನಮಗೆ. ಮೋಸ್ಟ್ಲಿ ಅಲ್ಲಿಗೆ ಚೈಲ್ಡ್ಹುಡ್ ಮೆಮೊರೀಸ್ ಬರಬೇಕಂತಲೇ ಇವರು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಲ್ಲ ಹರ್ಕೊಂಡು ಅಂತ ರೀತಿಯಲ್ಲಿ, ಆ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅರ್ಥ ಆಗ್ತಿದೆನಾ ಮಕ್ಕಳೇ? ऐसा यहाँ जो बोल रहे हैं बातें याद को मौका मिल जा सकता है. कौन जाने बूढ़ा हिमालय अपनी इन नटखट बेटियों के लिए कितना सिर धुनता होगा. देखिए क्या बोल रहे हैं यहाँ, कौन जाने यारिग गोत्तु. जो बुढ़ा हिमालय का मतलब क्या है, जो ओल्ड एज्ड हिमालय पर्वत जो है, ಅಂದರೆ ವಯಸ್ಸಾಗಿರೋ ಹಿಮಾಲಯ ಪರ್ವತ ಏನಿದೆ, ये अपने जो बेटियों के लिए बहुत ही सिर धुनता होगा. इसका मतलब क्या है, मानवीकरण के रूप में हम देखना चाहिए. यहाँ कवि लेखक हमें क्या क्या बोल रहे हैं, इस सारे बातों को यहाँ हम एक लड़कियों के बाल्यावस्था से लेकर वो किशोरावस्था, यौवनावस्था और फिर क्या है अपने जो पति के घर जाने तक के जो मानवावस्था में क्या क्या होते हैं लड़कियों के साथ, वह इसी के बारे में हम मानवीकरण करके देखना चाहिए. इसका मतलब यहाँ क्या बोल रहे हैं कि जो ये हिमालय पर्वत जो है वयस्साग्बिಟ್ಟಿದೆ, क्या है, बूढ़ा हो गए हैं. बूढ़ा हिमालय क्या कर रहे हैं, वो भी एक पिता है. ये इनके गोद में जब खेल रहे थे, यहाँ से हिमालय पर्वत से जो पैदा होके सारे नदियाँ यहाँ हिमालय पर्वत के गोद में बहुत ही क्या है नटखट से खेल रहे थे. ऐसा ही खेल के खेलते क्या हो गए, बड़े हो गए. यहाँ को उछल कर कूद कर बड़े होकर किशोरावस्था में आकर ये सारे जो प्लेसेस दिए हैं, नदियों को दिए हैं, ये सारे नदियों को पार कर, ये सारे जो प्लेस दिए हैं, जो स्थान दिए हैं, इस यहाँ लैंड्स दिए हैं, ये सारे जो जगहों के बीच में यहाँ क्या कर रहे हैं, बहकर वो सारे पेड़ों के बीच से बहकर क्या है किशोरावस्था से जाकर यौवनावस्था को जा रहे हैं. कौन, इनके जो पुत्रियाँ. इसलिए जो एक बाप होके जो अपने पुत्री जो अपने पास ही छोटी से लेकर यौवनावस्था में आने तक क्या है ಸ್ವಲ್ಪ ದೊಡ್ಡವರು ಆಗೋ ತನಕನೂ ಏನಾಗುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ ತುಂಬ ಪ್ರೀತಿಯಿಂದನೇ ಸಾಕಿರ್ತಾರೆ. ಆಮೇಲೆ ಇವರು ಬೇರೆ ಕಡೆಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದ ತಕ್ಷಣ, ಅಂದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಇಷ್ಟ ಆದವ್ರನ್ನ ಹುಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದ ತಕ್ಷಣ ಇವರು ಎಷ್ಟು ತಲೆ ಕೆಡಿಸ್ಕೊಂಡಿರಬೇಡ, ಎಷ್ಟು ಚಿಂತೆ ಆಗಿರಬೇಡ ಅಲ್ವಾ ಹಿಮಾಲಯ ಪರ್ವತಕ್ಕೆ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. इसका मतलब क्या है, एक बाप होते हुए अपने पुत्रियों के बारे में, यहाँ अपने बेटियों के बारे में हिमालय पर्वत सिर धुन रहा है, दुख हो रहा है हिमालय पर्वत को. यहाँ अपनी पुत्रियों को छोड़कर वहाँ हिमालय पर्वत से बहकर कहीं और जा रहे हैं ये सारे नदियाँ. इसलिए यह क्या महसूस कर रहे हैं कि क्या हमें बताना जा रहे हैं कि यहाँ हमारे लेखक जो हिमालय पर्वत बाप को छोड़कर जो पति के घर जाने वाले जो पुत्रियों को चिंता करके, पुत्रियों के बारे में जो चिंता करके एक बाप कैसे जो दुख में रहता है, इसी तरह यहाँ हमें जो समझा रहे हैं. ಅಂದರೆ ಒಬ್ಬ ತಂದೆಯನ್ನು ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು ಸಣ್ಣವಳಿದ್ದಾಗಿಂದನೂ ಹಿಮಾಲಯ ಪರ್ವತದ ಹತ್ರ ಬೆಳೆದು ಬಿಟ್ಟು ಆಮೇಲೆ ಗಂಡನ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ ತಂದೆಯನ್ನು ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು, ಆವಾಗ ಒಬ್ಬ ತಂದೆ ಹೇಗೆ ದುಃಖ ಪಡ್ತಾರೋ ಆ ಥರ ಇಲ್ಲಿ ಹಿಮಾಲಯ ಪರ್ವತ ದುಃಖ ಪಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. कितना दुन्ना होगा, बड़ी बड़ी चोटियों से जाकर पूछिए तो उत्तर में विराट मौन सिवाय उनके पास और रखा क्या है बड़ी बड़ी चोटियों से. चोटियाँ का मतलब क्या है, यहाँ जो पीक्स, चोटियों का मतलब क्या है, चोटी यो दिए हैं, चोटियों का जो पीक होता है, ये चोटी या नहीं लिखना चाहिए, जो चाहे आधा चंद्र लिखकर हमें या नहीं लिखना चाहिए, यो ही लिखना चाहिए. तब इनका जो मतलब क्या होता है, पीक होता है. पीक्स क्या है, पीक्स जो चोटियों में जाकर अगर
ऐसा जो कितने दुख है हिमालय पर्वत अपने बेटियों को याद करके, ऐसा अगर हिमालय पर्वत के जो चोटियाँ हैं, जो पीक्स है हिमालय पर्वत के, वहाँ जाकर हम पूछे तो, यहाँ नागार्जुन जी पूछे तो वहाँ जो मौन के बिना कोई भी उत्तर नहीं है, मौन ही उत्तर है ಅಂದರೆ ತುಂಬ ಸೈಲೆಂಟ್ ಆಗಿರೋದೇ ಉತ್ತರ, ಇಲ್ಲಿ ಏನು ಉತ್ತರನ ಕೊಡೋದಿಲ್ಲ ಹಿಮಾಲಯ ಪರ್ವತ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ. अच्छा बच्चों, हम आगे के क्लास को, जो अगले क्लास में आगे इसके जो कंटिन्यूस पार्ट को देखते हैं. आपको पार्ट ठीक तरह से समझ में आए हैं ना बच्चों? फिर से एक बार पढ़िए, इनके जो मानवीकरण देखे, मानवता के रूप में नदियों को पर्वतों को जो इमेजिन करके आइए, आपको पार्ट ठीक तरह से समझ में आती है.